नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 24 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून कोरेगाव तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, नामदार महेश शिंदे। कोरेगाव येथे शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। भारत हा कृषीप्रधान देश असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटिबद्ध आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून कोरेगाव तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेतली जात आहे। शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदोपत्री पूर्तता करून घेतली जात असून गुरुवार दिनांक 27 जून पर्यंत पंचायत समिती कार्यालय आवारात मेळावा सुरूच ठेवला जाणार आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपये देत असून सदरची रक्कम जमा होत नसल्याबद्दल शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोरेगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सोमवार सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 1:30 वाजता नामदार महेश शिंदे यांनी या मेळाव्यास भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। भाजपचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार फरांदे, प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, नायब तहसीलदार उदयसिंग कदम, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, तालुका कृषी अधिकारी घनवट, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सचिन भैया बर्गे, संतोष बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते। राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यावर दरवर्षी जुलै, नोव्हेंबर या डिसेंबर महिन्यामध्ये समान हप्त्यात जमा केली जाते। या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी यांच्या भूमी अभिलेख नोंदणी, KYC, बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी होत्या, ते अनुदानापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले होते। नेमकी अडचण कोठे आहे याबाबत माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून कागदोपत्री पूर्तता झाली नसल्याचे समोर आले होते। त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व विभागांना एकत्रित आणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी शेतकरी मेळावा घेतला आहे। या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता एकही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी गुरुवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत शिबिर सुरूच राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या वेळेनुसार या शिबिरास उपस्थित राहावे व कागदपत्रे पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन नामदार महेश शिंदे यांनी केले आहे। यावेळी भूमी अभिलेख नोंदणी, KYC, बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे आदी तक्रारींचे निवारण करण्यासाठी खातेप्रमुख व संबंधित कर्मचारी उपस्थित होते। कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे व आपल्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन नामदार महेश शिंदे यांनी केले आहे। शेतकऱ्यांची अभूतपूर्व गर्दी, 3 दिवस शेतकरी मेळाव्याची मुदत वाढवली। नामदार महेश शिंदे हे स्वतः शेतकरी कुटुंबातील असून त्यांना शेती आणि शेतकऱ्यांविषयी जाण आहे। शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून असल्याने त्यांनी कोरेगावात सर्व प्रशासकीय खातेप्रमुखांना एकत्रित आणून शेतकरी मेळावा आयोजित केला। या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कोरेगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन या मेळाव्यास उपस्थित राहिले होते। शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन 3 दिवस हा मेळावा सुरूच राहणार असून नंतरच्या काळात प्रत्येक गावात कॅम्प आयोजित करून शेतकऱ्यांची आवश्यक ती माहिती संगणकावर भरून घेतली जाणार आहे। त्याचबरोबर कागदोपत्री पूर्तता केली जाणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेत असल्याचेही नामदार महेश शिंदे यांनी सांगितले। मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करणार राहुल प्रकाश बर्गे। अल्पसंख्याक विकास परिषदेतर्फे गुणवंतांचा गुणगौरव। मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत। 21व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना नोकरी आणि व्यवसायामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत,
त्याचा निश्चितपणे फायदा व्हावा यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यासाठी लागेल ती मदत करणार आहे, अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी दिली। अल्पसंख्याक विकास परिषदेतर्फे SSC परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार आणि 2024 सालातील नागरी पुरस्कार वितरण समारंभ दत्तनगर येथे संस्थेच्या कार्यालयात राहुल प्रकाश बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि संस्थेचे अध्यक्ष फिरोज बागवान यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी 5 वाजता झाला। त्याप्रसंगी ते बोलत होते। माजी नगरसेवक रशीद शेख, संस्थेचे उपाध्यक्ष वारिस कुरेशी, मुख्य सचिव मोहसिन कागदी, खजिनदार इरफान जमादार, सहखजिनदार सलमान सय्यद, सहसचिव अमीर अतार, सादिक कुरेशी, अफजल कुरेशी, संस्थेचे परिषद सदस्य अल्ताफ मुल्ला, रफिक शेख, आजम शेख, वाजिद सौदागर, नौशाद शेख, हैदर अली कागदी, आरिफ मनेर, संस्थेचे संस्थापक शाहरुख शेख, सहसंस्थापक अय्यूब शेख, वासिम चिखलगार, सोहेल चौधरी, पदाधिकारी व पालक यावेळी उपस्थित होते। 2024 सालचा नागरी पुरस्कार सत्तार बालेखान नदाफ आणि विशेष सन्मान पुरस्कार नूर मोहम्मद गुलाब जमादार यांना जाहीर झाल्याने त्यांचा या संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। नागरी पुरस्कार मिळाल्याने मला अजून समाजाप्रती काम करण्याची ताकद मिळाली असल्याचे सत्तार नदाफ यांनी सांगितले। विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी अलसिफा बागवान हिने तर पालक प्रतिनिधी म्हणून वाजिद मनेर यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले। अमीर अतार यांची सूत्रसंचालन केले। जहांगीर हकीम यांनी आभार मानले। वॉटर स्टेशन परिसरातून 3 लाख रुपये किमतीचे घाळ झालेले 26 मोबाईल हँडसेट शोधण्यात पोलिसांना यश। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले अभिनंदन। वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव परिसरातून सुमारे 3 लाख रुपये किमतीचे घाळ झालेले 26 मोबाईल हँडसेट शोधण्यात वॉटर स्टेशन पोलिसांना यश आले आहे। त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी सोमवारी सायंकाळी 6 वाजता या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार प्रभारी अधिकारी या नात्याने अविनाश माने यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस निर्देश दिले होते। CIR पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क साधला। अत्यंत चिकाटीने शोध मोहीम हाती घेऊन 3 लाख रुपये किमतीचे 26 मोबाईल हँडसेट हस्तगत केले। हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हँडसेट नागरिकांना परत देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, हवालदार तानाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, आरती पवार, गणेश धापे, प्रतीक देशमुख यांनी ही मोहीम यशस्वी केली। लक्ष्मीनगरमधील एका युवकास 6 जणांनी केली बेदम मारहाण। कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। किरकोळ कारणावरून कोरेगाव शहरातील लक्ष्मीनगर उपनगरामध्ये पाण्याच्या टाकीजवळ रोहित रवी अडागळे यास तलवार, लोखंडी कोयता व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तेथीलच 6 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी 5 वाजता मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार रविवारी रात्री 11:30 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। रोहित रवी अडागळे हा लक्ष्मीनगर येथे वास्तव्यास असून त्याने आजी व आपल्याला शिवीगाळ केल्याचा संशय गोविंद देंडे याला आला। त्याबाबत त्याने रविवारी रात्री 11:30 वाजता रोहित याला विचारणा केली। रोहित याने मी तुला शिवीगाळ केली नाही असे सांगितले। मात्र समाधान न झाल्याने गोविंद देंडे याने स्वतः व कुंदन भोरे, अमित देंडे, विशाल देंडे, विजय देंडे, सुमित देंडे यांना बोलावून घेतले व लाथाबुक्यांनी मारहाण केली। त्यानंतर गोविंद देंडे याने होंडा शाईन दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसवून रेल्वे स्टेशन परिसरात नेले व तेथे तलवारीने रोहित याच्या डोक्यात वार केले। कुंदन भोरे याने कोयत्याने डाव्या हातावर वार केला तर विशाल देंडे याने लोखंडी गाजाने मारहाण केली। अमित देंडे, विजय देंडे व सुमित देंडे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली व निघून गेले। सकाळी 7 वाजेपर्यंत रोहित हा रेल्वे स्टेशनजवळ थांबला। त्यानंतर घरी जाऊन झोपला। परत सकाळी 10 वाजता सुमारास राहत्या घरासमोर या सर्वांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली असे रोहित अडागळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात मारामारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू शिंदे तपास करत आहेत।